पाथर्डीत सलग तिसरी मोठी कारवाई. अवैध दारू, मावा मशीन व कोयते जप्त. पोलिसांची कडक मोहीम. पाथर्डीत सलग तिसरी मोठी कारवाई. अवैध दारू, मावा मशीन व कोयते जप्त. पोलिसांची धडक मोहीम. पाथर्डी शहरात अवैध धंद्यांवर पोलिसांची कारवाई सलग तिसऱ्या दिवशीही सुरू आहे. सोमवारी सकाळी पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांच्या नेतृत्वाखाली साखळी भागात छापा टाकण्यात आला. या कारवाईतून 4,92,000ची विदेशी दारू साठा, मावा तयार करण्याचे मशीन आणि 2 कोयते असा साठा पोलिसांनी जप्त केला. तौफिक उर्फ काल्या शेख याच्या घरातून मोठ्या प्रमाणावर दारू साठा आढळून आला. छाप्यादरम्यान काही नातेवाईकांनी पोलिसांना विरोध केला, मात्र पोलीस उपनिरीक्षक खाडे यांनी शांततेने स्थिती हाताळली. रंगनाथ गायकवाड, ईशान शेख आणि अल्ताफ शेख यांना अटक करण्यात आली आहे. तसेच रॉयल पान स्टॉलवरून कोयते जप्त करण्यात आले. कारवाई संपून परत जाताना पोलिसांनी पूर्वीच्या मावा प्रकरणातील आरोपी सुनील शिंदे यालाही अटक केली. पाथर्डीत काही दिवसांपासून अवैध दारू, मावा, गुटखा, वेश्या व्यवसाय आणि लॉज यावर पोलिसांनी चोख नजर ठेवली आहे. या कारवाईमुळे शहरातील गुन्हेगारी जगतामध्ये खळबळ माजली आहे. नागरिकांचं म्हणणं स्पष्ट आहे, ही कारवाई तात्पुरती न राहता कायमस्वरूपी व्हावी. प्रतिनिधी अक्षय वायकर, पाथर्डी. नमस्कार, मी परिवीक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे. आज माननीय पोलीस अधीक्षक सर यांनी नेमलेल्या आमच्या विशेष पथकानं पाथर्डी शहरामध्ये कारवाई केली असता आम्हाला एका इसमाच्या राहत्या घरी बंद घरामध्ये विदेशी दारू साठा मिळून आला. त्याच्यामध्ये एकूण आम्हाला 4,62,420 रुपयाचा दारू साठा मिळून आलेला आहे. तो आम्ही जप्त केलेला आहे. इसम नामे काल्या उर्फ तौफिक निजाम शेख, राहणार जुने पंचायत समिती रोड, पाथर्डी. तसेच आरोपी नंबर 2 अल्ताफ रशीद शेख, वय 22, राहणार इंदिरानगर, पाथर्डी. या 2 आरोपींना ताब्यात घेत आम्ही विदेशी दारू साठा जप्त केलेला आहे. तसेच याच इसमांचं रॉयल पान शॉप बसस्टँडजवळ पाथर्डी इथे पान स्टॉल होतं. त्या ठिकाणी आम्हाला 2 हत्यारे म्हणजे 2 कोयते मिळून आलेले आहेत आणि त्यामुळं तिथेही त्या टपरीमध्ये आरोपी रंगनाथ दिलीप गायकवाड तसेच आरोपी ईशान हरून शेख या 2 आरोपींनाही आम्ही बेकायदेशीर हत्यारे बाळगल्याबद्दल ताब्यात घेतलेला आहे. तसंच तिसरा एक गुन्हा दाखल झालेला आहे की जो हा तौफिक निजाम शेख आहे याच्या राहत्या घरी एक मावा बनवणारी मशीन तसेच तयार मावा मिळून आलेला आहे. तर त्याप्रमाणे आम्ही त्यांना ताब्यात घेत एकूण 4 आरोपी तसेच एकूण मुद्देमाल 4,92,420 रुपये किमतीचा मुद्देमाल आम्ही ताब्यात घेत पाथर्डी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे. तसेच मागील एका गुन्ह्यामध्ये दाखल असलेल्या माव्याच्या कारवाईमध्ये दाखल असलेला एक फरार आरोपी सुनील नाथा शिंदे यालाही आमच्या पथकानं आज ताब्यात घेतलेला आहे. ही कारवाई जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री सोमनाथजी घारगे सर यांच्या मार्गदर्शनाने तसेच निर्देशाने चालू आहे. अशीच कारवाई पाथर्डी शहरासह पूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये यापुढेही चालू राहील. धन्यवाद. अधिक माहितीसाठी स्टार इंडिया 1 न्यूज पाहत रहा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा.